नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता जस्ट स्कूलमधून आले आणि सकाळी ना मला खूप त्रास होत होता म्हणून मी शेंगदाण्याची चटणी आणि चपातीच केली होती, थोड्याशा पोळ्या केलेल्या. तर आता मग काही इच्छा नाही ते खायचं, तर मी आता बनवत आहे पास्ता. घेतलाय मी आणि इथं पाणी बॉईल आता उकळी आली का बॉईल करून घेणार आहे पास्ता. त्याच्यानंतर मग करते लवकर झटपट. गरम तेच खाऊ आणि दुसरं काही खायची इच्छा पण नाही ना, असं नॉर्मली खाऊ म्हटलं मग पास्ता बनवून घेते मी. आणि असं आहे आमचं जेवण. पास्ता घेऊ टाकून. आम्ही तिघांसाठी बनवत आहे. मला सिंपल बनवला, एवढा तिखट नाही बनवला कारण की आद्विक पण खाणार आहे ना. मूग राईस, आखे मसूरचं राईस आहे. इथं थोडा पास्ता आणि चटणी आहे. जेवण आहे. आता मी जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर तुमच्याशी बोलते. मेथीची भाजी निवडायला बसलेली आहे. मेथीची भाजी निवडून घेते. तर मेथीची भाजी ना येताच मेथीची भाजी छान दिसली मला, मी घेऊन आले. तर आता निवडून ठेवते मी. आणि मला मेथीची भाजी ना खूप जास्त आवडते. आणि गावरानी पण आहे, छोटी पानं आहे मस्त. आता निवडून घेते मी. आणि आद्विकला आता जस्ट झोपून दिलेलं आहे. आद्विक झोपला आहे. त्याच्यानंतर आता मला पण परत खूप जास्त काम आहे. आणि आता मी मध्ये मध्ये काय करणार आहे, व्हिडिओ आहे ना आठवड्यातून 2दा किंवा 3दाच व्हिडिओ टाकणार आहे. कारण की मला आहे ना जरा माझी दुसरी कामं आहे त्याच्यामुळे. तर मी आता असं करणार, नियोजन माझं कामाचं जरा वेगळं. आणि व्हिडिओ पण आता थोडे दिवस मी कमी टाकणार आहे. कारण की मला 2 महिने ना फेब्रुवारीपर्यंत मी खूप बिझी आहे. मला दुसरी कामं आहे. ते कोणती कामं आहे ते तुम्हाला आता नाही सांगणार, जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगेलच. पण असं आहे जरा, तर जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी टाकणार. आणि असं आहे. तर आता पटकन मी हे काम करते. आणि आद्विक झोपला. आणि इतकं गार आहे ना आज, तर इतकं जास्त थंड लागतंय जास्त. तर अजिबात इतकं डोकं माझं तर जाम डोकं दुखतंय. आणि मी मेडिसिन आणणार होती, पेनकिलर आणणार होती डोक्याचं, पण मग विसरले परत. तर आता संध्याकाळी घेईन मी. आणि हा टॉप घातलाय पण एवढं याच्यात गार लागतंय ना, आता मी बघते चेंज करून टाकणार, कॉटनचं एखादं घालणार काहीतरी. आणि आद्विकला 2-2 ब्लँकेट पांघरून दिलं. तो म्हणतो की मला खूप थंडी जास्त वाजते असं. आणि आता नवीन वर्ष येतंय, नवीन वर्षाचं सुरुवात, नवीन वर्षाची तयारी तुम्ही पण करतच असणार. मी नवीन वर्षाचं माझं संकल्प, माझे नवीन वर्षात काय काय घ्यायचं म्हणजे काय करायचं, नवीन वर्षात काय काय स्वप्न बघायची, ती कोणती ती पूर्ण करायची, हे सर्व ह्या वर्षी ठरवणार. एंडिंगला ठरवणार म्हणजे त्या गोष्टी मी आधी मनात ठेवणार. म्हणजे सर्व मला काय करायचं आहे ना ते मी विचार करणार. ह्या गोष्टी मला ह्या वर्षामध्ये काय काय करायचं आहे, तर त्या गोष्टीचा विचार करेल आणि ते एकदम प्रामाणिकपणे मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. अशा ह्या गोष्टी असतात. तर त्या दरवर्षी आपण काही ना काही आपण स्वतः ठरवतो. त्या गोष्टी तुम्ही पण करत असणार, मी सुद्धा करते त्या गोष्टी. तर आता त्याच गोष्टीचा विचार करते मी. आता गेले 8 दिवस विचार करते ह्या वर्षात, नवीन वर्षात मला काय संकल्प करायचे, काय पूर्ण करायचं आहे. तर ह्या गोष्टी मी विचार करते. आणि त्या मला पूर्ण मी त्या जर गोष्टी पॉसिबल आहे ना, तर त्याच गोष्टी आपण मनात धरायच्या, त्या पूर्ण करायच्या. तर हे आहे माझं दरवर्षीचं. आणि ह्या वर्षात ना मी काय काय माझं पूर्ण केलं, काय काय राहिलं माझं ह्या वर्षात अपूर्ण त्या गोष्टी ना, तर त्या आता ह्या वर्षी एक नवीन संकल्प घेऊन जिद्दीने काम करायचं आणि त्या पूर्ण करायच्या असं. तर आता खूप काही गोष्टी आहेत. तर आता हा वर्ष संपून जाईल. आणि हा वर्ष इतका झटपट निघून गेला ना, तर काहीच समजलं नाही. असं नाही का कधी आला आणि कधी गेला, हा वर्ष अजिबात समजलं नाही. आता येणारा दुसरं म्हणजे नवीन वर्ष 2026 कसा जातो बघू. आणि चांगलाच जावं, देवाच्या कृपेने चांगलाच जावं, सर्व व्यवस्थित हो असं वाटते. आता ते सर्व मेहनत केली तर सर्व चांगलं होतं. पण कधी कधी लक पण असतो आपला,
तर त्या गोष्टी पण मी मानते की लक पण एक असतो आपल्या गोष्टींना सर्व चांगलं होण्यासाठी. चला आता मी नंतर बोलते तुमच्याशी, एवढं भाजी निवडून आणि नंतर मग तुमच्याशी बोलते. आता मी पटकन ब्लॅक टी करून घेते आणि ब्लॅक टी झाल्यानंतर मग मी लगेच आमची निवडणुकीची कामं आहे तर ती करायला घेणार आहे. कारण की आता रोज SRIची कामं चालू झालेली आहे तर ती कामं करायला घेतलेली आहे. तर तेच आता कामं आणि इतकी थंडी आहे ना, तर आता चहा पिता पिता ते काम पण करते. रोजचा आकडा द्यावा लागतो आम्हाला, तर तेच आता करते मी. तर पटकन आता हे कामं करून घेते आणि चहा पिता पिता पटकन करते. नंतर मग स्वयंपाकाची तयारी करावं लागेल, त्याच्यामुळं मग हे कामं पटकन उरकून घेते मी. चला. तर इथे ना मस्त मॅकडॉनल्डमधून मस्त बर्गर आणलेले आहे. बर्गर आणि फ्रेंच फ्राय आणि कोल्ड्रिंक. तर खूप दिवसांनी आद्विकला खायचं होतं आणि मग म्हटलं ठीक आहे, आता खूप दिवस झाले आणि आद्विक दिवशीला काही खाऊ घातला नव्हतं, तर मग महिन्यातून एकदा त्यांच्यासाठी असं मागवतो आम्ही. तर घरीच मग बाहेर खूप जास्त थंडी आहे ना, त्याच्यामुळे मग घरच्या घरी त्यांना खायला मी मागवलं आहे. तर आता छान मस्त मुलांसोबत आम्ही फ्रेंच फ्राय आणि बर्गर कोल्ड्रिंक मस्त एन्जॉय करतो. आणि चला मी नंतर बोलते तुमच्यासोबत. कसं आहे? जस्ट आमचे जेवण झाले. मस्त खिचडी केली होती, शेंगाची चटणी, चपाती असं होतं. लाईट गेली होती ना, म्हणून मी शूट केलं नाही. मग बाकीचं आता किचन ओटा, भांडे घासायचे सर्व आवरून घेते. किचन आधी क्लीन करून घेते, भांडे घासायचे. तर इथं ना मी आमचे जेवण वगैरे झाले, तर मग म्हटलं चला पटकन भांडे घासून घेते, किचन ओटा आवरून घेते. आणि असं दिवसभर तर मी नॉर्मली माझं रुटीन शेअर केलं, कारण की मग माझं ना BLOची कामं
त्याच्यानंतर घरातली आणि बाकी मग मला आहे ना आता TETचा पण पेपर त्याचं पण द्यायचं, त्याचा अभ्यास करायचं सुरू करायचं, थोडंफार तर अभ्यास करावा लागेल आता. तर त्याचा पण अभ्यास आता थोडा वेळ देणार आहे. आद्विक दिशूचा अभ्यास घ्यावा लागतो मला. मध्ये मध्ये त्यांचं काही ना काही म्हणजे गोष्टी राहतात, हे करून देते आणि त्यांच्यासाठी करावंच लागतात. तर थोडं त्या आद्विकला तर मग बसवावं लागतं आपल्याला घेऊन, तर त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं. म्हणजे या सर्व गोष्टी ना एकत्र आल्या ना तर खूप जास्त ताण पडतो. म्हणून मग मी दुपारी तुमच्याशी बोलली की आता आठवड्यातून 1 2 3 वेळेसच ही व्हिडिओ टाकणार आहे, जास्त नाही. कारण की आता मला अभ्यासाकडे त्यांचं पण माझं पण मग थोडंसं करायला वेळ पुरेल. तर असं माझं रुटीन आता असणार आहे. मी तुमच्यासोबत मध्ये मध्ये व्हिडिओ शेअर करेलच तसं. आणि आता पटकन मी हे भांडे क्लीन करून घेते. आणि इतकं गार पाणी आहे ना, तर मी दुपारी जो ड्रेस घातला ना इतका जबर थंड लागत होता ना तो. तर त्याच्यानंतर चेंज केला आणि मला बाहेर जायचं होतं. मला ना TETचा फॉर्म भरायचा होता, सायबर कॅफे जायचं होतं. पण ते गुगलवर सर्च केलं आणि कॉल करून बघितले तर साईट बंदच होत्या, म्हणून मग ते राहिलं आज. तर आता उद्या बघते मी. तर आता पटकन इथे ना हे सर्व आवरून घेते आणि नंतर मग आद्विकचा अभ्यास घेते. आणि त्याच्यानंतर मग मला पण थोडंसं वाचन करायला घ्यायचं आहे. तर तेच आता चला मी पटकन हे सर्व माझी भांडी क्लीन करून घेते. आणि रात्रीच्या वेळेस केला ना तर सकाळी पटकन मग स्वयंपाकासाठी भांडे किंवा नाही का घरात पसारा दिसत नाही तर मग सकाळी इतकं आवरणं होत नाही मला. सकाळी सकाळी ना स्वयंपाक असतो, घरातलं झाडझूड, देवपूजा, आद्विकचं आवरणं, त्याला नाश्ता देणं, माझी तयारी, त्याची तयारी स्कूलची, दिशूची, ह्या सर्व गोष्टी एकत्र 2 ते 3 तासामध्ये आवरावंच लागतं मला. तर असं माझं सकाळचं रुटीन असतं. म्हणून मग मी बाकीची कामं तरी रात्रीच करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून सकाळी मला वेळ पुरेल बाकी कामांना. आणि आमचे मग वेळेत आम्हाला जायला पण भेटतं, कारण त्याची रिक्षा बरोबर 8:10ला येते आणि दिशूला बरोबर आता थोडंसं 15-20 मिनटं लेट भरते शाळा. 7:15ला भरायला लागल्या, तर त्याच्यामुळे थोडंसं ती लेट जाते. नाही तर आधी तर तिला खूप लवकर जायला लागायचं. माझे घासून झाले, बेसिंग घासलं, सर्व क्लीन केलेलं आहे, किचन ओटा. तर इथं माझं झालं आहे सर्व भांडे वगैरे सर्व आवरून झाले. आता मी पटकन झाडून घेते आणि आता माझी सर्व कामं झाली. आता मी आद्विकचा अभ्यास घ्यायला बसेल आणि थोडंफार आहे ते माझं पण कामं करणार आहे. तर असं आहे. तर पटकन रात्रीच्या वेळेस आवरून घेतलं ना, खाणं पिणं झालं ना लवकर, तर मी लवकर आवरून घेते, कारण की इतकी जास्त थंडी पण पडायला लागलेली आहे. तर त्याच्यामुळे आता ना नकोसं वाटतं हे कामं करायला. तर माझी तरी हळूच कामं चालतं तरी, पण मग मी पूर्ण करूनच घेते. रात्रीच्या टायमातच सर्व करून घेते, आवरून घेते. तर चला मी पटकन काय हे आता झाडझूड झाल्यानंतर बाकीची माझी कामं आहेत ती करेल आणि तुमच्याशी बोलते नंतर. माझे किचनचे कामं झाले सर्व आवरून. किचन ओटा आवरून ठेवलं, सर्व आवरून घेतला. आता आद्विकचा अभ्यास घेणार मी अर्धा 1 तास. तर त्याची रायटिंग तर झाली, पण त्याची GKचे क्वेश्चन आहे ते रिसाईट घेणार. तर चला मी आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.